आयुष्यात जेव्हा आपण काहीतरी वेगळं करायला निघतो तेव्हा दोन प्रकारचे लोक भेटतात. एक जे पुढे जायला हात देतात आणि दुसरे जे पाठीमागून बोलायला लागतात. निंदा, टीका, अफवा, कारण त्यांना तुमची दिशा समजत नाही आणि कधीकधी तुमचं धाडसही पचत नाही. पण लक्षात ठेवा, यशाचा रस्ता कधीच शांत नसतो. आजची ही कथा आहे अशाच एका माणसाची, ज्याने लोक काय बोलतात याकडे दुर्लक्ष केलं, संघर्ष स्वीकारला आणि स्वतःसाठी एक वेगळी ओळख निर्माण केली. राहुल नावाचा एक साधा मुलगा, गाव लहान, स्वप्न मोठी, घरची परिस्थिती सामान्य, पण डोक्यात एकच विचार, मला माझं आयुष्य बदलायचं आहे. तो रोज सकाळी लवकर उठायचा, काम करायचा, शिकायचा, लोक बघायचे आणि हसायचे. अरे, हे सगळं करून काय मिळणार, आपल्यासारखंच राहणार आहे शेवटी, वेगळं काय करायचं म्हणे. ही वाक्य रोज कानावर पडायची. सुरुवातीला मन दुखायचं, रात्री झोप येत नसायची, स्वतःलाच प्रश्न पडायचा, खरंच मी चुकीचा तर नाही ना. जसा राहुल पुढे जायचा प्रयत्न करायचा तशी निंदा वाढत गेली. काही लोक मुद्दाम पाठीमागे बोलायचे, काही खोट्या गोष्टी पसरवायचे, काही तर समोर हसून मागे टोमणे मारायचे. एक दिवस राहुलने स्वतःलाच सांगितलं, जर मी प्रत्येकाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर माझं स्वप्न ऐकायला मला वेळच मिळणार नाही. त्या दिवसापासून त्याने एक निर्णय घेतला, जे माझ्या कामाशी संबंधित नाही त्याकडे मी लक्ष देणार नाही. संघर्ष सोपा नव्हता, अपयश आलं, पैशाची अडचण आली, कधी कधी वाटायचं सगळं सोडून द्यावं, पण प्रत्येक वेळी राहुलला आठवायचं लोक काय बोलत होते. तो स्वतःला म्हणायचा, आज जे बोलत आहेत कारण माझं स्वप्न त्यांना दिसत नाही, पण उद्या माझं यश त्यांना ऐकू येईल. रोज तो थोडं पुढे जायचा, थोडं शिकायचा, थोडं सुधारायचा. यश एका रात्रीत मिळत नाही, पण प्रयत्न रोज करावा लागतो. हळूहळू बदल दिसायला लागला. लोक जे हसत होते तेच लोक आता बघत राहिले. राहुलचं काम बोलायला लागलं, त्याची मेहनत दिसायला लागली. आणि गंमत म्हणजे जे लोक कधी काळी निंदा करत होते तेच लोक आता म्हणू लागले, आपण आधीच ओळखलं होतं, हा पुढे जाणारच. राहुल फक्त हसला, कारण त्याला माहीत होतं या प्रवासात तो एकटाच होता. यश मिळाल्यावर राहुल बदलला नाही, पण त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याने एक गोष्ट शिकली, लोक पाठीमागे बोलतात कारण ते तुमच्यापेक्षा मागे असतात. आज राहुल लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, कारण त्याला माहीत आहे आपण योग्य मार्गावर आहोत की नाही. हे लोक नाही तर आपली मेहनत ठरवते. जर आज तुमच्या आयुष्यात लोक निंदा करत असतील, पाठीमागे बोलत असतील तर घाबरू नका. हे लक्षण आहे की तुम्ही काहीतरी वेगळं करत आहात. डोळे स्वप्नावर ठेवा, कान मेहनतीकडे ठेवा आणि लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. कारण शेवटी लोक काय बोलतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही काय बनता तेच खरे यश आहे.